नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे अभ्यासणार आहोत। बघा, अत्यंत महत्त्वाचे आहेत। काही प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे विचारलेले सुद्धा आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये पाहायला मिळतात। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की प्रश्न आलाच तर तुमचा चुकणार नाही। चला तर मग आपण सुरुवात करू। बघा, शांतीदूत म्हणून कोणाला ओळखलं जातं तर पंडित नेहरू यांना शांतीदूत म्हणून ओळखलं जातं। मग आता मॅन ऑफ पीस म्हणून कोणाला म्हटलं जातं तर लाल बहादूर शास्त्री यांना मॅन ऑफ पीस म्हणून ओळखलं जातं। बघा, कायदे ए आजम म्हणून कोणाला ओळखलं जातं तर बॅरिस्टर जिना यांनाच कायदे ए आजम म्हणून ओळखलं जातं। शहीद ए आलम कोणाला म्हटलं जातं तर भगतसिंग यांना शहीद ए आलम म्हणून ओळखलं जातं। बघा, शांतीदूत कोणाला म्हटलं जातं पंडित नेहरू यांना मॅन ऑफ पीस लाल बहादूर शास्त्री यांना म्हटलं जातं। कायदे ए आजम कोणाला म्हटलं जातं बॅरिस्टर जिना यांना शहीद ए आलम भगतसिंग यांना म्हटलं जातं। तर लोकनायक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर बापूजी आने यांना लोकनायक म्हणून ओळखलं जातं। भारत कोकिळा कोणाला म्हटलं जातं तर सरोजिनी नायडू यांना भारत कोकिळा म्हणून ओळखलं जातं। आता गान कोकिळा म्हणून कोणाला ओळखलं जातं तर लता मंगेशकर यांना। बघा, यामध्ये कन्फ्यूज होऊ शकतं की भारत कोकिळा कोणाला ओळखलं जातं तर सरोजिनी नायडू आणि गान कोकिळा म्हणून कोणाला ओळखलं जातं तर लता मंगेशकर यांना। हिंदू नेपोलियन म्हणून कोणाला ओळखलं जातं तर स्वामी विवेकानंद यांना हिंदू नेपोलियन म्हणून ओळखलं जातं। बापूजी आने लोकनायक, सरोजिनी नायडू भारत कोकिळा, लता मंगेशकर गान कोकिळा आणि स्वामी विवेकानंद हिंदू नेपोलियन असे त्यांना या नावाने ओळखलं जातं। बघा, आंध्र केसरी म्हणून कोणाला म्हटलं जातं तर थंगबालू प्रकाशन यांना आंध्र केसरी या नावाने सुद्धा ओळखलं जातं। गरिबांचे कैवारी कोणाला म्हटलं जातं तर के कामराज यांना गरिबांचे कैवारी म्हटलं जातं। प्रियदर्शनी म्हणून कोणाला ओळखलं जातं इंदिरा गांधी यांना प्रियदर्शनी म्हणून ओळखलं जातं। देशरत्न, बघा आता देशरत्न म्हणून कोणाला ओळखलं जातं तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनाच देशरत्न म्हणून सुद्धा ओळखलं जातं। आंध्र केसरी थंगबालू प्रकाशन यांना म्हटलं जातं गरिबांचे कैवारी के कामराज, प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांना म्हटलं जातं आणि देशरत्न डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना म्हटलं जातं। बघा, आता भारताचे बिस्मार्क म्हणून कोणाला ओळखलं जातं तर सरदार पटेल यांना ओळखलं जातं। आता बा म्हणून कोणाची ओळख आहे तर कस्तुरबा गांधी यांना बा म्हटलं जातं। पंजाबचा सिंह राजा रणजित सिंग यांना म्हटलं जातं। विदर्भ केसरी ब्रिजलाल बियानी यांना काय म्हटलं जातं तर विदर्भ केसरी म्हणून ब्रिजलाल बियानी यांना ओळखलं जातं। राजा रणजित सिंग यांना पंजाबचा सिंह म्हणून ओळखलं जातं। कस्तुरबा गांधी यांना बा म्हटलं जातं। बघा, यावर पण प्रश्न आलेला असेल तर बा म्हणून कोणाला ओळखलं जातं तर कस्तुरबा गांधी यांना। भारताचे बिस्मार्क कोणाला म्हटलं जातं तर सरदार पटेल यांना। विश्वकवी म्हणून कोणाची ओळख आहे बघा तर रवींद्रनाथ टागोर यांनाच विश्वकवी सुद्धा म्हटलं जातं। समर सौदामिनी म्हणून कोणाला ओळखलं जातं तर अरुणा आसफ अली यांना समर सौदामिनी म्हणून ओळखलं जातं। भारताचे बुर्क कोणाला म्हटलं जातं तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना भारताचे बुर्क म्हणून सुद्धा ओळखलं जातं। हार्मिट ऑफ सिमला कोणाला म्हटलं जातं तर ए.ओ. ह्यूम यांना हार्मिट ऑफ सिमला म्हणून सुद्धा ओळखलं जातं। बघा, रवींद्रनाथ टागोर विश्वकवी, अरुणा आसफ अली यांना समर सौदामिनी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना भारताचे बुर्क म्हणून ओळखलं जातं आणि ए.ओ. ह्यूम यांना काय म्हटलं जातं तर हार्मिट ऑफ सिमला असं म्हणून सुद्धा ओळखणारे कोण आहेत तर ए.ओ. ह्यूम। बघा, म्हातार पाखडीचा म्हणून कोणाला ओळखलं जातं तर मॅजिनी जोसेफ बॅप्टिस्टा यांना काय म्हटलं जातं तर म्हातार पाखडीचा म्हणून सुद्धा ओळखलं जातं। राजर्षी कोणाला म्हटलं जातं तर पुरुषोत्तम दास टंडन यांनाच राजर्षी म्हणून सुद्धा ओळखलं जातं। मदन मोहन मालवीय यांना काय म्हणून ओळखलं जातं तर महानामा म्हणून कोणाला ओळखलं जातं मदन मोहन मालवीय यांनाच महानामा सुद्धा म्हणून ओळखतात। बघा, आता शेख मुजिमदार रहमान म्हणून कोणाला ओळखलं जातं तर वंगबंधू यांनाच शेख मुजिमदार रहमान म्हणून सुद्धा ओळखलं जातं। विजी कोणाला म्हटलं जातं बघा तर विजयनगरचे महाराज यांनाच विजी म्हटलं जातं।
राष्ट्रभक्तांमधील राजपुत्र कोणाला म्हटलं जातं? डॉक्टर घनश्यामदास बिर्ला यांना राष्ट्रभक्तीमधील राजपुत्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं. बघा आता खान अब्दुल गफार खान यांना काय म्हणून ओळखलं जातं? तर पख्तूल म्हणून ओळखणारे कोण आहेत? खान अब्दुल गफार खान हे आपल्याला सांगता येतात. तर लोकमान्यकार म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनाच लोकमान्यकार म्हणून सुद्धा ओळखणारे कोण आहेत? कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. तर आजचे हे प्रश्न कसे वाटले कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.